एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण डोंबिवलीमध्ये एकाच कार्यक्रमात। फोडाफोडीच्या राजकारणानंतर डोंबिवलीमधील विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दोघे एकत्र। ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं। भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला। शिंदेंमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजपची ताकद वाढली। मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेतेपद जाहीर करा, नाहीतर उपमुख्यमंत्रीपद हे संवैधानिक नाही, तेही तातडीने बरखास्त करा। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। तपोवनातील वृक्षतोडीवरून अमेय खोपकर यांचा सरकारला टोला। ठाकरे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदींची उपस्थिती। दिल्लीतील अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि मोदी एकत्र। मालाडमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। गोंधळानंतर मंत्री लोढा आणि आमदार असलम शेख यांनी एकत्र केलं लोकार्पण। आणि चुनाभट्टी परिसरामध्ये आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत। सायंच्या पुढे रिक्षा सोडल्यानंतर वाहतूक कोंडी फुटली। पुणे एसीबीनं एका मोठ्या लाचखोरी प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। 8 कोटींची लाच घेणाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। हैदराबाद ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई या महामार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे। नांदेड विभागीय जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे। या रेल्वेमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। नांदेडच्या शेकापूरमध्ये शिक्षक दारू पिऊन शाळेत आल्याचं समोर आलं। विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकांचा व्हिडिओ काढला। शिक्षकावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। बीडमध्ये सोलापूर ते धुळे महामार्गावरील चालत्या वाहनात चोरी झाली। चालत्या वाहनातून चोरी करण्याची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय। सांगलीच्या मिरजमध्ये भरधाव डंपरच्या धडकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सोलापूरच्या बार्शी शहरामध्ये कोयता घेऊन दहशत माजवण्यात आली आहे, तर दुकानांची तोडफोड करणारे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून पसार आरोपींचा शोध घेतला जातोय। साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल एक रकमी 3200 रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी ही मागणी केली। गोंदियामध्ये पणन कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। धान पिकाचा बोनस तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे। काही शेतकऱ्यांना काळ्या यादीमध्ये टाकल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी आता अनुदान मिळणार आहे। 248 गावांमधील शेतकऱ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार आहे, तर देवळी विधानसभा क्षेत्रामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। उन्हाळ्यापूर्वीच कोल्हापुरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। शेतीच्या पाण्याला उद्यापासून उपसा बंदी लागू करण्यात आली आहे। चिकोत्रा खोऱ्यामध्ये मे महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात एकूण 9 दिवस उपसा बंदी लागू असेल। शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पाबळ, कान्होर, मिसाई या गावांमध्ये डिसेंबरमध्येच पाण्याची पातळी खालावली आहे। विहिरी, नाले आणि बंधारे कोरडे पडलेत। रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी ही पिकं जळू लागली आहेत। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये केवायसी अभावी 2,500 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अद्याप 2756 शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करत फार्मर आयडी कार्ड काढून घ्यावं, असं आवाहन तहसीलदारांनी केलं। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील एका युवकानं उमा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याचा स्तर वाढलाय, तर शेतकऱ्यांना शेतात जाताना बळसा मारून जावं लागत नाही। वारंवार प्रशासनाकडे तक्रार देऊन सुद्धा काम होत नसल्याने हा उपाय शोधण्यात आला।
मालेगाव शहरातील कॅम्प भागामध्ये एका झाडावर दुर्मिळ मानला जाणारा फिकट पिंगळा घुबड आढळला। दरम्यान हे घुबड पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केली। भिवंडी ग्रामीण विकास विभाग आणि BNN महाविद्यालयाच्या वतीनं खेड्यांचं सर्वेक्षण आणि आठवडी बाजार शिबिर संपन्न झालं। खारबाव ग्रामपंचायत इथे एक दिवसीय शिबिर पार पडलं। उमरगा लोहारामध्ये शिवसेना UBT पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी गढूळ पाण्यात बसून आंदोलन केलं। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती होत नाही, त्यामुळे धाराशिवमध्ये हे आंदोलन करण्यात आलं। पालघर जिल्ह्यातील पाली इथं आदिवासी कुणबी समाजाच्या अस्तित्वासाठी भूमिपुत्रांनी एल्गार संघर्ष सभेचं आयोजन केलं होतं। शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पाला यावेळी विरोध करण्यात आला। सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची चौकशी करा, अन्यथा बेमुदत उपोषण करू असा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं दिला। जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये 15,000 झाडं लावली जाणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली। आंध्र प्रदेशमधील राजमुद्री या जगप्रसिद्ध नर्सरीमधून ही झाडं CSRच्या माध्यमातून आणली जाणार आहेत। वृक्षतोडीचा बाद कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। महाकुंभ मेळावा 12 वर्षांना होतो, त्यामध्ये थोडीशी वृक्षतोड होत असल्याचं नरहरी झिरवळ यांनी म्हटलेलं आहे, तर हौसेसाठी वृक्षतोड होत नाही असंही ते म्हणाले। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेकडून विरोध करण्यात आलाय। मनसेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी तपोवनातल्या वृक्षतोडीचा विरोध केला। तपोवनात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या तपोवनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त पथकं तपोवनमध्ये दाखल झाली। शिवसेनेच्या आंदोलनामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम तयार केलं जाणार आहे, त्यामुळे परिसरात साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे। नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडारोडा उचलण्यास सुरुवात झाली आहे। तक्रारीनंतर महापालिकेला जाग आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे, त्यामुळे दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला वंदन करण्यासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीम सैनिक इथं दाखल झाले। चुनाभट्टी परिसरामध्ये आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केलं। सायंच्या पुढे रिक्षा न जाण्यास परवानगी नसल्यानं पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती आणि परवानगी देण्याची मागणी करण्यात आली। दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनल्स असं नाव देण्याची मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली। भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हातात नामांतराचे फलक घेऊन लवकरात लवकर दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलावं अशी मागणी केली। महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक देहू रोड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी उपस्थित होते। जळगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं। आमदार सुरेश भोळे आणि महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। रत्नागिरीच्या रामपूरमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। यामध्ये महिला, तरुणांसह वृद्धांनीही सहभाग घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च काढण्यात आला। अमरावतीच्या इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। शेकडो अनुयायांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। अकोल्यात बौद्ध महासभेच्या वतीनं भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मचक्र पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर उद्यानात आंबेडकरांना वंदन करण्यात आलं। यावेळी पुतळ्याला अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी पंचवटी एक्सप्रेसवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिकृतीला अभिवादन केलं। शेकडो अनुयायांनी एकत्र येऊन अभिवादन केलं।
सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार आहे. अधिवेशनामध्ये एकूण 11 विधेयकं, 6 अध्यादेश तर 5 नवीन विधेयकं पटलावर ठेवली जाणार आहेत. फक्त 7 दिवसांचं हे अधिवेशन आहे, त्यामुळे पहिल्यांदाच शनिवार रविवारीही कामकाज होईल. पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली. मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रशांत जगताप नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी या भेटीनंतर दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच लोकसभेमध्ये आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 सादर करून एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली आहे. हा नवीन उपकर केवळ पान मसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक अशा उत्पादनांवर लावण्यात जाणार आहे. यामुळे पीठ, डाळ किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेनं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली.